मम्मी बरं गोळा खायचा. आता किती वाजले? 10:30. मग आता बनवून लागणार, बनवून ठेवून देऊ आपण, उद्या सकाळी करू. हो. तुम्हाला मदत करणं लागणार. हो करीन मी मदत. करसाल? हो हो करीन. आणि तुम्ही मस्ती करणार नाही, मधात एक बी करणार नाही. ए तुम्ही तिघ जण पण आलोक तुम्ही तिघ जण परेशान करायचं नाही हा. नाही नाही कोणीच करणार नाही आज. आता चला मग. तू आणि आलोक जास्त करता. नाही नाही पाहू आता कोण जास्त करतो हा. दाणू हा हा सगळे जण शांततेने बसा. कांचन चला आपण बसू हा. सगळे जण फक्त पाहणारे मी कशी करणार. हा ठीक आहे गाईज चला. आम्ही बर्फ गोळा बनवणार आहे आज. मला तर खूप खुशी होते. बर्फ गोळा खायचं यम्मी यम्मी. हा हा तर त्यासाठी काय झालं माहितीये का आम्ही आज लेकरं लगे खावायचे म्हणत होते आम्हाला बर्फ गोळा खायचा बर्फ गोळा खायचा. तर आता उन्हाळा आलेला आहे तर आम्ही हे एवढं साहित्य घेऊन आलेलो आहे. पा आता याच्यामध्ये काय काय मी तुम्हाला सर्व दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आम्ही फुल तयारीमध्ये आहे की म्हणजे आता काहीच नाही आम्ही ठेवलं की ते नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले जे आहे ना थांबा मी खाली घेतो याला म्हणजे तुम्हाला सांगतो मी काय काय हा या थैलीमध्ये. सगळ्यात पहिले बर्फ गोळ्यासाठी ह्या काड्या आहे. हा काड्या लावासाठी हे बघ या. हा एक कलर आहे. हा हा एक कलर आहे. हा 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 फ्लेवर आहे. हा फ्लेवर आहे. हा 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 हे यातलं सगळं माहिती आहे. बर हा जो आहे ना हा फ्लेवर आहे. हा सेंट आहे फ्लेवर आहे आणि हे कलर आहे. हे दोन हे आपला ब्लॅक आहे आणि हा ऑरेंज आहे. लाल पण म्हणू शकतो त्याला. रेड हा रेड आहे आणि हा ब्लॅक आहे. ठीक आहे आणि हे त्यांचे मिक्स कलर आहे. तर सगळ्यात पहिले तर आम्हाला साखर मिक्सरमधून बारीक करणे कांचन. माझा विचार होता उद्या करायचा हा पण आता हे लेकरं म्हणतात आताच करा. करू दे ना मग जाऊ दे ना लेकराच्या हिशोबाने होऊ दे ना आहे की नाही. चला हो आता पहिले मिक्सरमधून पूर्ण साखर जी आहे ना तू बारीक कर म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आम्हाला. काय होतं राहिलं की ते वेगळ्याला जास्त टाइम लागेल ना त्याच्यासाठी आम्ही काय केलं स्पेशल त्याला साखर करून देऊ राहिलो. पा ही पूर्ण 30 ग्रॅम 300 ग्रॅम. 300 ग्रॅम. हा. हे त्याच्यात करू का? हो म्हणजे 1 लिटरला 300 ग्रॅम आहे. चला आता पाहू किती वेळ लागतो कसं बनतं. चांगलं तर बनलं पाहिजे. सर्व सामान तर आणलं आम्ही. पाहू साखर कशी चांगली पीठ झाली ना. हा मस्त पीठ झालं. चला असं बेस्ट झालं. लय गोड नाही होणार. नाही नाही जास्त गोड नाही होणार. पहिले आपण एका याच्यात काढून तर पाहू याच्यामध्ये. हा जर जास्त गोड झालं तर मग आपण हा तर मग आपण काय करू माहितीये का त्याला माहितीये का साखर कमी करून टाकू म्हणजे याच्यामध्ये 1 लिटर अजून टाकून देऊ ना. मग पहिले पाहू तर सही. हा हा 1 लिटर मध्ये एवढी साखर टाकू राहिलो. हा चम्मच घेऊन टाक पहिले. ठीक आहे हा बाळा. हा हे आपण बाळा कपाट टाकून देऊन चालतं ना ते तुटेल पण. हा मला आतापासून थोडं पाणी सुटणं स्टार्ट झालं. उद्या किती मस्त लागेल ते यम्मी. हो हो लागन चांगलं लागन भैया. तुला कसं वाटू राहिलं. हा हाव का बर बर. आम्हीच खाऊन घेऊ. हा हो खाजा बाळा खाळा. माहिती हा हो नाही. हे पहिले अर्ध टाकून द्यायच्यात कांच्यात. अर्धच टाक आणि चांगला हलवून घे त्याला. अशी साखर टाकून देऊ. आता पहिले त्याला हे करून घे. पहिले पूर्ण साखर असं म्हणून आम्ही बारीक साखर घेतो. पूर्ण साखर दिली टाकून कांचन ना. आता पहा किती मजा येते. पहा आता हे दोघं जण पण मस्त काम करू आले. हा हो कर कर हा हो ये दाखवा माझ्याकडे तुम्ही शांत बसणार. जाऊ दे कांचन. हे सगळं झालं का नाही त्यांना सगळ्याला देतो खायला मग ते सांगून तीन ते आपल्याला.
पाय पाय भैया कसं झालं. गोड आहे का? गोड आहे का? गोडे आहे ना गोड? गोड आहे ना? गोड आहे ना. बरं चल. आता त्याच्यामध्ये आम्ही टाकतो पहिले हा कलर. सत्व टाक ना. हा लिंबू सत्व पण टाक पहिले. थोडंसं टाका एवढं. याला जास्तच काही गोड वय लागत. तिकडे थोडं मागे नाव का बरं. हे लिंबू सत्व पण आणलं. सारखा थोडं मागं सारखा. पप्पा टाकला. हा दाखव. कमी करा अजून. कमी करा अजून. बस एवढं टाक. आता हे हलवून त्याला. लिंबू सत्व टाकून पहिले हलवून घे ना. घेऊन घे पहिले हलवून त्याला. म्हणजे तेवढं पण टेस्ट पाहून घेईल का. जर काही असलं तर डबल टाकलं जातं माणसाला. आहे की नाही रे. आम्ही एवढे जण असे मस्त बसलो इथं. आता मस्त बसलो आम्ही. पाहू राहिलो आता करू राहिले. पहिल्यांदा आमच्या घरी गोळा बनवू राहिला. बर्फ गोळा. हा आता पाहूया बनतो का नाही. मस्त. आता तुम्ही बघा. दाखवू मी टेस्ट करून पाहतो. हो मस्तच झालं. हो तर दीदी तुझा फेवरेट कलर कोणता आहे पहिले सांग. रेड आणि काळा खट्टा म्हणजे तर बनवू कोणतं पहिले. का पहिले काळा. अय ब्लॅक बनवायचं का पहिले. कांचन पहिले ब्लॅक बनव. नाही राहू दे आता. ब्लॅक बनवू. आता ब्लॅक फोडला मी. हा चला ब्लॅक बनवू पहिले. मम्मा माझी बेस्ट मम्मा आहे. मेरी बेस्ट मम्मा आहे. आता काला कलर टाकते. इथं टाकून दे. हां ओके. आता हलवून घे त्याला. पाय पहिले हलवून घ्या म्हणजे व्यवस्थित काळा कलर झाला का नाही पहा. पप्पा ओके हम्म. आहे की नाही. ओके. ओके ना. ओके झाला ना. हां या फोटो ठेवायचे. हां आता ओके झाला आहे की नाही काळा कलर. माझ्याशिवाय बेस्ट आहे काळा. बस ना. हां जास्त काळा पण नको आहे की नाही. पप्पा पप्पा हां आता याच्यामध्ये याच्यामध्ये एक हे टाकू. काय ते याच्यामध्ये आम्ही हे काळ्या कलरचं हे टाकणार आहे. हे त्याच्यात हां टाक कांच्यात तुझ्या हातानं. पप्पा हां टाकला हां हो हे जे ना हे अर्ध झाकण बस. थांब हां. तर आता कांचन करत काळ्या कलरमध्ये काही हे टाकते. आता ती अर्धच टाका त्याच्यात जास्त नाही टाकायचं. हां टाकून दे तेवढं. हां आता हलवून घे त्याला. यानं छान टेस्ट येते. त्यांना टेस्ट येईन का. बरं पाहू आता आम्ही याच्यात जे आहे ना सर्व चांगले पदार्थ टाकू राहिलो की जेणेकरून लेकरांना काही त्रास होणार नाही. साखर पण चांगली टाकली म्हणजे आपल्या जशी साखरेचं हे नाही केलं आम्ही. चांगली साखर टाकली त्याच्यामुळे याला लेकरं पण खाऊ शकतात आणि म्हणजे मोठे माणसं पण खाऊ शकतात आणि लेकरं पण खाऊ. सेंट कसं राहतं. हां वास येण्यासाठी हां ते त्याचं आहे. हां सेंट आहे ब्लॅक तो सेंट. वास काल किती छान आला त्याचा. जसं की पाहू आता. आपण फेप्सी हे केली. मला बहुते टेस्ट करू. मला बी खाऊ दे. ये अम्मी. चांगलं आहे ना बाळा. लिंबू सत्व वगैरे बरोबर पडत. हा लागलं तर थोडस शिल्लक टाक लिंबू सत्व आहे की नाही. नाही आंबट नको लेकराला. तुम्ही सांगा एकदा. चांगले. ओके ओके मी ओके. ग्लास काढून घेऊ. हा ग्लास काढून घे. ग्लास बी आपल्याजवळ. हा ग्लास कोणची दाखव. हे बा हे ग्लास आहे. होय. छोटे ग्लास. हा अजून मला ग्लास काढायचे वरचे. हो हे असे छोटे ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मस्त अर्धे ग्लास भरू. ते आता ठीक आहे. सज्जावर असणार. आता कांचन गेली वरती त्या डब्यातून गिलास काढायला चायचे कप. ए दीदी मम्मा कोण घे कप ते. हो मी देतो. घे दे. घे अरे माझी. घे. माझा फोन वाजत आहे. ओ मम्मा पाहून आली. घे. आम्ही चीज बी जमा हा, करून बाई. ठेवला. ओके दाखव दे बाळा. हे असे एवढे गिलास आम्ही बस झाले आता एवढे. चीज बी जमा करून ठेवला. हा बाळा ठीक. लेकर किती मदत करू आले पा. आता मी जरा त्याला अजून हलवून घेतो. कांचन आता कप टाकली टाकू राहिले. आता ती मस्त त्याच्यामध्ये एक भरते. अर्धा भरून त्याच्यामध्ये ते ठेवतात. हा बाळा तू पण सगळं जण मदत करा. आता आम्ही हे 1 लिटरचं बनवलं तर त्याच्यामध्ये पा किती गिल्लास आहे. आता पाहूया 1 लिटरमध्ये किती गिल्लास बनतात. हा पाहू टाका. एक घेतला. पहिले मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेऊ दे मम्माला आरामशीर आणि टाकू दे.
आता हे गिलास भरले आम्ही. आता हे जे स्ट्रीप आहे ते एकाच्या 2 करणार आहे, कारण जास्त मोठे होऊन जातात त्याच्यात. कर दीदी 1च्या 2. हा मधातून व्यवस्थित करा. तोडून नका टाकू, व्यवस्थित करा 1च्या 2. हो 1चे 2. ओके ओके. असं असं असं. आता आम्ही हे बनवले एवढे ग्लास. आता बनले किती पाहू आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 बनले. हो काय आता पाहू बर्फाचं कसं झालं पाहू दे एकदा. निघला नाही का. काऊन नाही निघला अजून. ते अजून झाणारच ना. मी बंद करून एकदा काढून बघू. हा नाही करू नको ना. नाही फ्रीज मध्ये ठेवून लावले आता आम्ही. तुला काय वाटतं कांचन कवर बर्फ होऊन जाईल त्याचा. अर्धा 1 घंटा. अरे भैया तुला काय वाटतं. तू केव्हा खाणार त्याला. सकाळीच का रात्री उठणार आहे बर्फ गोळा खायला. हो का. ते म्हणतं काऊन मी उठू, पण ते मला असं वाटतं उठणार आहे. याच्यात बसले पूर्ण. आता थोडं मागं घे. तर मित्रांनो हे तर बसले सगळे 19 आहे. आता यांना आम्ही लॉक करतो आणि हां याच्या खाली हे ठेवून देतो. हे आता याच्यात हे सगळं आता हे लावून घेतो आणि स्पीड जरा हे वाढून देतो. चला नाही जास्त होऊन जाईल ना बा. जास्त होऊन जाईल ते सकाळपर्यंत बरं. हां हे 4 लोक बस झालं होऊन जातो सकाळ लोक. चला आता फ्रीजला बंद करतो आम्ही. आता खाली तर त्रिशा आता तू काय कर माहितीये का, हे सगळं एका याच्यात टाकून दे मस्त. हा गिलास कांचन तू भरून घे आता. हा नेहमीचं काम नको, सगळं खालीच राहू देऊ. हा यांना लय खुशी होऊ राहिली. खाऊस तर दम नाही त्यांना. काड्या सगळ्या पॅक केल्या आता आम्ही आणि व्यवस्थित याला बांधून घेतलं. आता सध्या आम्ही जे आहे ना आता आम्ही सध्या एकच बनवला ब्लॅकचा कलर आणि एक जे रेडचा आहे ते आम्ही आता उद्या बनवू. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल बर्फ गोळ्यावाला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या घरी बी कधी कधी असे बर्फ गोळे काही युनिक बनवत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय बाय.